नमस्कार, तुम्हा सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कोणाचं स्वागत नाही. कारण हे माझा लाजचा व्हिडिओ आहे. इथून पुढे व्हिडिओ वगैरे काढणार नाही, कारण घरातली परिस्थिती खूप बेकार आहे, खूप कंडिशन आहे. पोरांना जेवायला सुद्धा पण काही नाही आहे, सगळे भांडे रिकामेचे. आणि एवढी वाईट परिस्थिती आली का आमचे दादा आहे ना, ते सायकलीवरून पडलेले, ते दवाखान्यात ॲडमिट आहे. आमचे ते पण तिकडे का ॲडमिट, ते हप्ता झालं तसं कामाला नाही, घरामध्ये काय पण नाही. पोरं पण निसं तोडल्यावानी करते खायासाठी. तर त्यांना जे ना बेकार अवस्थेले आपण हे यूट्यूबवरती कशाला आलं होतं का, चला आपल्याला 2 पैसे भेटून आपण त्याच्यामधून काय करू शकतो, पोरांचं आयुष्य घडू शकतो. पण ते सगळं नाही झालं आणि त्याच्या पलीकडंच माझी बदनामी झाली. यूट्यूबवरती व्हिडिओ काढून घरातल्या सगळ्या संपर्कातल्या लोकांनी खूप सपोर्ट केला मला. पण माझ्याच नावाची बदनामी करून मलाच हे करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिलाय. मला सांगता पण येत नाही, पण मी खरं सांगू राहिले. म्हणून मी ना आता व्हिडिओ वगैरे काढणं बंद करणार, कारण व्हिडिओ वगैरे काढून ना आपल्याच नावाची बदनामी होती. त्याच्यामुळे ना, जर मला एवढंच सांगायचं, जर कोणी घरात असले ना, म्हणजे गरीब घरातलं मुली असले ना, ते व्हिडिओ काढायचे वगैरे प्रयत्न करत असले ना, जर त्यांच्या घरचे जर त्यांना समजून घेणार नसेल तर अजिबात कोणी व्हिडिओ वगैरे काढू नका. कारण ह्या व्हिडिओ काढण्यावरून खूप संशय घेतात लोक, आणि संशय घेतल्यावर घरातले लोक समजून न घेतल्यामुळं ते मारहाण पण करतात. आणि त्यात लहान लहान लेकरं असल्यामुळं समाज नावं ठेवायलाच असतं का तुला तुझ्या पोरं नीट सांभाळता नाही येत का, आणि तू पोरांचं सांभाळणं सोडून तू व्हिडिओ काढती. तर माझी एवढंच तुम्हाला विनंती का, काय करायचं असलं तर ना, काय करायचं जर असलं तर खरंच कष्टाने काम करा, कुठं बाहेर जाऊन काम करून. आता मी पण तेच करणार आहे, कारण माझ्या घरातली खूप बेकार हाल असती. आम्ही 2-4 दिवसापासून ना भातावरती खूप बेकार हालत झाली, आणि पोरं पण बाहेर रडून राहिले. आणि मी घरामध्ये राहते, मला माहिती माझ्या पोरांचा किती त्रास काढावा लागतो. ते आता मोठे झाले ना, त्यांचा आहार वाढत झाला, ते मला तोडतात खा प्यासाठी. मला फक्त मोजकेच पैसे दिले जातात घरात खर्चण्यासाठी. मी काय करायचं, मी कुणाकडं मागायचं. एकदम मी कामावरती बाहेर कुठं गेले का तिकडून पण संशय खाता मला. मी सोशल मीडियावरती व्हिडिओ वगैरे काढते, तर लोक कमेंट करतात, तर त्या कमेंटवरून पण मला खूप त्रास देतात. त्या कमेंटवरून पण मला घरातले लोक मारहाण करतात. कारण लोक आपल्या पब्लिकची ओळख पडली का पब्लिक आपल्याबरोबर बोलतं, मग आपल्याबरोबर बोललं तर मग आपण आहे म्हणून रिप्लाय देतो. मग काय लोक घाण बोलणारे असतात, घाण कमेंटमध्ये टाकतात. हे लोक रात्रीचं आल्यावरती ना मोबाईल चेक करतात आणि खूप टॉर्चर करतात. आणि त्याच्यावरून मला माहिती आहे, आता माझ्याच घरातली एक हे आहे का, काही पैशांसाठी मला लोकांकडं पैसे मागायला लावतात, आणि त्याच पैसे मागणाऱ्यावरून ते लोक माझा फायदा घेतात. आणि मला त्या लोकांवरून पण टॉर्चर करायचं काम चाललं आहे. पण मी आता काय करू, मी कोणाला सांगू पण शकत नाही, कारण मला सपोर्ट करणार कोणी नाही. मला माहेरचे आई बाप बी बघती नाही, कारण लहानपणापासून माझ्या आजीनीच सांभाळ केला. हे खूप म्हणजे मुलांसाठी, आणि मुलं जर असतील तर अशी गलती कोणीच करू नका. जर सपोर्ट देणार असेल तर खरं तेव्हाच सोशल मीडियावरती काम करणे. इंस्टाग्राम पेजला अजिबात कोणी व्हिडिओ वगैरे टाकत नका जाऊ. इंस्टाग्रामला फक्त लोक सगळं फायदा घ्यायला असतात, टाईमपास करायला असतं, आणि एखाद्या चांगल्या मुलीची जिंदगी बरबाद करायला असतं. तरी इंस्टाग्राम वगैरे काय खोलू नका. आपली जशी जिंदगी चालली तशीच चालू द्या. उगाच आपण नवीन काय करण्याचा प्रयत्न करतो, पण ही जगदुनिया अशी की जे नाही, जे माणसाला करतं ते करणं त्यांना बघवतं नाही. जे माणूस आयुष्यात पुढं जायचा प्रयत्न करतं त्याला बी पुढं पाठवत नाही. जे पुढं चालले त्याला पाठीमाग खेचायचा प्रयत्न करतं. तर माझी एवढीच विनंती की मी जी आयुष्यात चूक केली आहे, ज्या चुकीमुळं माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे, ती चूक कोणी करू नका. आणि स्वतःच्याच संसाराला स्वतःच्या हाताने आग नका लावू. आपल्याला वाटतं 2 पैसे भेटतील, आपल्या मुलांचं चांगलं होईल, त्यांना चांगलं आयुष्य भेटेल, पण तसं काही होत नाही. आपल्या गरिबाला कोणीच सपोर्ट करत नाही, आपल्या गरिबाला कोणीच पुढं पाठवत नाही. पाठवत्या तर मोठ्या घरातल्या लोकांना, त्यांना लगेच पुढं पाठवतात, त्यांचे चॅनल लगेच पुढं ग्रो करते. आपल्यासारख्या गरिबाचे चॅनल ग्रो करते नाही. तर एवढंच आहे. कारण मी बघते माझ्यासारखे गरीब यूट्यूब चॅनल आहे ना, ते अजून माझ्यासारखे पाठीमागे आहे, आणि त्यांनी पण हार मांडली यूट्यूबवरच्या कामगारचे. आता त्यांचे पण नाही व्हिडिओ जाती. तर मी पण नाही आता व्हिडिओ इथून पुढं अपलोड करणार, कारण माझ्या घराची, माझ्या संसाराची, माझ्या मुलांच्या आयुष्याची, माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लागली आहे. आणि
बाहेरचे लोक तर फायदा घेतात वरून आपल्या आजूबाजूवाले लोक असतात ना आपल्याच परिवारातले, ते सुद्धा लोक आपल्या अशा परिस्थिती आणि आपल्या अशा गैर अवस्थेचा फायदा घेतात. त्याच्यामुळे ना खरंच लोकांपासून पण जपून राहायला पाहिजे मुलीच्या जातीला आणि घरच्या लोकांपासून, कारण सुरक्षा ही कुठंच नाही आहे स्त्री जातीला, ना माहेरच्या दारात ना सासरच्या दारात, सगळीकडून तिला चुकीचं समजता. मी हे जीव तोडून सांगते, कारण मला माझ्यावरती जे हे झाले त्याच्यामुळं असं कुणाबरोबर बी नाही होऊ, कारण माझ्या घरामध्ये काही घटना घडले हे मी अजून पब्लिक केलंच नाही आणि त्या मला कधीच करायच्या नाही आहे. पण ही माझ्यावर जी घडलेली सत्य परिस्थिती का व्हिडिओ काढण्यामुळं कुणाची जिंदगी बर्बाद होऊन जाते, कुणाची जिंदगी उद्ध्वस्त होऊन जाते, तर असं कोणी करू नका.